राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज पूर्ण दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्य सरकारचे 3 मोठे निर्णय। जून ते जुलै 2024 दरम्यान झालेल्या अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले। त्यामुळे नुकसानग्रस्त 10,506 शेतकऱ्यांसाठी शासनाने 12,90,17,000 रुपयांची मदत मंजूर केली आहे आणि ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी जमा होणार। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा। तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। मुसळधार पावसाने दाणादाण, हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी मोठ्या संकटात। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम 2023 आणि 24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार। हे सर्व शेतकरी मित्रांना माहिती आहे, परंतु शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण झाली त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार आहे। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचे हप्ते कालपासून महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। सर्व महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबर रोजीच्या आत हे अनुदान जमा होईल। त्यामुळे राज्यातील महिला खूप आनंदी आहेत। त्यासोबतच PM किसान योजनेचा 18वा हप्ता देखील 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार। जुलै ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या शेती पिकाच्या व शेत जमिनीच्या नुकसान भरपाईचा निधी शासनाने मंजूर केला असून वर्धा जिल्ह्यातील एकूण 40,863 शेतकऱ्यांना 37 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्यात येणार। पीक विमा किंवा अनुदान उशिरा मिळालं तर शेतकऱ्यांच्या शिव्या कृषी मंत्र्यांना खाव्या लागतात, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडवले जाणार आहे आणि तीर्थदर्शन योजनेची पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून शनिवारी जाणार आहे। महाराष्ट्रात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला। 21 तारखेपासून राज्यात पाऊस सक्रिय झाला असून कालपासून महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढला आहे। पंजाब डक म्हणतात महाराष्ट्रात आणखीन पुढील 7 दिवस जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ आणि त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात 2 दिवसांपासून अनेक भागात जोरदार पाऊस सुरू झाला। शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं मदत कधी मिळणार असा प्रश्न आता वारंवार शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे। त्यामुळे आता काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, कृषी मंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश। पंढरपुरातील दर्शन रांगेसाठी 129 कोटींची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे। पावसामुळे पिकांची वाढ खुंटली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा देण्यात यावा अशी मागणी मूर्तिजापूर तालुक्यातील विविध शेतकरी मंडळांनी केली आहे। अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील। एकीकडे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत 5.25 लाख टन कांदा खरेदी केला। हा बंपर साठा टप्प्याटप्प्याने देशातील विविध बाजारात पाठविला जात आहे। मात्र अशातच अफगाणिस्तानचा कांदा बाजारात दाखल झाला आहे। मात्र मागणीच्या तुलनेत आयात नगण्य आहे, तर त्यासोबतच भारतीय कांद्याच्या स्पर्धेत गुणवत्ता व प्रतवारी नसल्याने ग्राहकांची कमी असल्याचे समोर आले आहे। प्रशासनाकडून मोबदला म्हणून बैल, गाय व म्हैशीसाठी प्रत्येकी 36,500 रुपये व वारसरांसाठी प्रत्येकी 20,000 रुपये याप्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली। 39,000 जनावरांच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 12,45,000 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन बँक खात्यात तहसीलकडून जमा करण्यात आले। नुकसान भरपाई लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली। अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। राज्य शासनाने कोरोना काळात शेतकऱ्यांना प्राधान्य योजनेअंतर्गत रास्त धान्य दुकानातून धान्य देण्याची योजना अंमलात आणली होती। त्यानंतर सन 2022 मध्ये शेतकऱ्यांना धान्याऐवजी प्रति व्यक्ती 150 रुपये म्हणजेच की 150 रुपये बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते।
शेतकऱ्यांना राशन ऐवजी रक्कम अद्यापही मिळत नाही. 150 रुपये बँक खात्यात जमाच होत नाहीत. आज राज्यात जोरदार पावसाचा इशारा. 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. आज पालघर, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर ठाणे, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार आणि पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, जळगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि अकोला, त्यासोबतच अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारा आणि विजांच्या गडगडासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. गेल्या 3 महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे खरीपांच्या पिकासह द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र या नुकसानींचे पंचनामे होत नव्हते. अखेरीस बुधवारी तहसीलदार अतुल पाटोळे यांनी 4 मंडळातील पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती समोर आली. अपडेट आहे सांगली जिल्ह्यातील. तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा. एकीकडे शिंदेपासूनच आमच्या जीवाला धोका, रात्री आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून महिलांच्या खात्यात येतात 5,000 रुपये अनुदान. अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागतील, हे अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच खालील दिलेल्या लाल बटनावर ओके करून चॅनलला सबस्क्राईब करा. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. राज्यातील सर्वच शाळांना 24 सप्टेंबर पासून नवीन नियम लागू करण्यात आले. पालकांना देखील हे नवीन नियम माहिती हवेत. या ठिकाणी बघू शकतात, CCTV बसवणे, तक्रारी पेटी बसवणे, दर आठवड्याला तक्रारी पेटी उघडणे, विद्यार्थी दक्षता समिती, त्यासोबतच प्रत्येक कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले. शिशुवर्ग, प्राथमिक, माध्यमिक आणि 9वी पर्यंतच्या विद्यार्थिनीच्या स्वच्छतेसाठी महिला कर्मचाऱ्यांची मदतनीस म्हणून नियुक्ती, त्यासोबतच सखी सावित्री समितीच्या नवीन बैठका, त्यासोबतच महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच की विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी बैठका घेतात का, विद्यार्थ्यांसाठी शाळांची स्वतःची वाहतूक व्यवस्था, वाहनांना GPS नेटवर्क व पॅनिक बटन आहे का, खाजगी बसमध्ये महिला सहाय्यक शाळेने ठेवले आहेत का, शाळेच्या वाहतूक समितीच्या बैठका नियमित होतात का, शाळांकडे आधार कार्डवर आधारित वर्गनिहाय यादी आहे का, स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी ठेवू नयेत असे सरकारने आता शाळांना बजावले आहे. शाळांनी चालक व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये जनजागृती करावी आदी विविध नियमांची यादी सरकारने जाहीर करण्यात आली आहेत आणि हे नवीन नियम 24 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज होणारा पुणे दौरा रद्द करण्यात आला. राज्यात मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर आता राहुल गांधी येणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यात. घरातील गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर नसेल तर त्या कुटुंबाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या व लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या अशा 2 निकषानुसार जिल्ह्यातील एकूण 12 लाख गॅस कनेक्शन धारकांपैकी फक्त 2.5 लाख महिलांना वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर या योजनेचा लाभ मिळणार आहे.